श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ महाराज की जय। पूर्णवाद की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानीफमचिन्द्राद्यः सरङ्गिरेवनकबत्रिर्संज्ञा भूम्यां बभुर्व नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्दा महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वर्देशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग व रुक्मिणी, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई, माझे पूर्णवादी शिक्षक तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेल्या सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासास सुरुवात करत आहे. ग्रंथ श्री नवनाथ भक्तीसर, अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जयाजी यदुकुळ टिळका भक्तिपंकजाच्या सदैवारका मुनी मानसच कोर बाळका कृपा पियुषा चंडादू भाविक प्रेमळ भक्तपरी तयांचा अस्सी पूर्ण गैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरड्या काष्टी प्रकलासी करविंशती प्रताप सघन संकटी घातले देवतेने तदर्थ सकळ विकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविसी देव विप्रांचे संकट पाहुन मत्स्यकुळाते करिधारण मग दत्तीने गगनधावन शंखासुर धरियेला ते वेदैत्य धुमधुमा करित अवतार कच्छदल मिरवित उदधी मंथुनी शंका दोषवित महाराज कृपार्णव. आपण मागच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ यांचं बघितलं की सुरुवातीला सर्वप्रथम रामसेतू येथे गेले असताना त्यांना एक वानर तिथं दिसलं आणि ते वानर त्या पावसामध्ये घर बांधत होतं. त्या पावसामध्ये ते एका गिरीकंदराला छेदून तो स्वतःची राहण्याची व्यवस्था करत होता. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना असं विचारलं की अरे म्हणे मरकटा, तू हे काय करतोयस? नेमकी आता पाऊस येते म्हणजे तहान लागल्यावरती आता विहीर खांदायची का म्हणे. आणि मग त्यावेळेस जेव्हा त्यांनी विचारलं की तू कोण आहेस, तर ते म्हटलं की मी यती आहे. यांनी विचारलं यती तर फक्त एकच आहे म्हणे, हनुमंत आहे. मग तू कोण आहेस म्हणे मग जर तू माझ्याशी युद्ध करशील तरच हे यती नाव लाव, अन्यथा हे लावू नको. आणि अशा प्रकारचे मग दोघांचे तिथे युद्ध सुरू झालं. हे आपण 4थ्या अध्यायात बघितलं. 5व्या अध्यायामध्ये यांनी नंतर देवीला कशा प्रकारे प्रकट करून घेतलं आणि देवीनं कशा प्रकारचं यांना दर्शन दिलं आणि यांचं त्या अष्टभैरवांचं कसं युद्ध झालं हे आपण त्या 5व्या अध्यायामध्ये बघितलं. आता आपण 6व्या अध्यायामध्ये बघणार आहोत की तो हिंगळा देवीचा आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ आता यांचा पुढं दौरा सुरू झालेला आहे. एक एक गावं पादाक्रांत करत ते नेमके 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण प्रदेशामध्ये ते आलेले आहेत. आणि या आता प्रदेशातनं जात असताना मध्ये घनदाट अरण्य लागतं आणि या अरण्यात आता नाथ चाललेले आहेत. मुखामध्ये गुरुदेव दत्तात्रेयांचं नामस्मरण हे चाललेले आहेत. आणि त्यावेळेस ते रात्र झालेली होती. निशाचराचा तो समय होता, रात्रीचा तो समय होता. रात्र झाली, सर्वकडे अंधार दाटून आला. मग अशा वेळेस काय करायचं? तेव्हा एका मंदिर त्यांना तिथे दिसलं आणि हे त्या मंदिरामध्ये जाऊन हे झोपले, निजले. पण रात्री 2च्या सुमारास, मध्यरात्री साधारण 2च्या सुमारास त्यांना कसा तरी आवाज आला. हे उठले आणि बाहेर येऊन बघतात आहे तर त्या काळ्या कबींना अशा त्या अंधारामध्ये
काही पेटत्या मशाली इकडून तिकडून तिकडून इकडं जाताना त्यांना दिसतात, त्यांना जाताना दिसतात. मग हे तिथनं उठतात, मंदिरातनं बाहेर येतात, एका विस्तीर्ण अशा झाडाखाली स्वतः बसतात, पद्मासन घालतात आणि हे बघतात की आता हे नेमकी काय आहे. त्यांच्या असं लक्षात येतं की ही सर्व भूत खेत आहेत म्हणे. किती होती पूर्ण त्या 12 मल्हार प्रदेशातल्या आणि विशेष म्हणजे त्या अरण्यातली जेवढी केवढी ती भूत होती ती भूत होती. आणि ते त्यांच्या याच्यात रममान होते, ते त्यांच्या आनंदात रममान होते. नाथांनी सहज यांच्याकडे बघितल्यांना भीती नाही वाटली. नाथ ते सर्व सिद्धी त्यांच्याकडं. त्यांच्या अंतःकरणात अशा वेळेस कोणता विचार यावा की अरे मी जर कधी यांना माझ्या काबूत करून ठेवलं तर यांचा मला पुढे उपयोग होईल ना. हा विचार नाथांच्या अंतःकरणात आला. आणि त्याच वेळेस नाथांनी पुन्हा थोडीशी विभूती घेतली, वातास्त्र मंत्र घेतलं, दिलं सोडून. जसं सोडून दिलं तसं हे जागच्या जागी सर्व भूत जे होती ही सर्व एका ठिकाणी खेळून राहिली. क्षमा असावी, देवीनं जे त्यांना स्पर्शास्त्र दिलं होतं हे स्पर्शास्त्र त्यांनी सोडलं. आपल्याला माहिती की हिंगळा देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर 2 प्रकारचे अस्त्र त्या हिंगळा देवीने यांना दिलेले होते. एक म्हणजे स्पर्शास्त्र आणि दुसरं भिन्नास्त्र, असे 2 ते अस्त्र होते. तर स्पर्शास्त्र या अस्त्राची सुद्धा यांना प्रचिती घ्यायची होती की नेमकी हे अस्त्र कशा प्रकारचं आहे. मग आता हे सर्व या भूतांवरती टाकल्यानंतर हे सर्व भूतमंडळी जे आहेत ही यांच्यात अंतर जास्त, पण तरी ज्याप्रमाणे कर्णाचं रथ हा भूमीमध्ये चिटकून बसावा त्याप्रमाणे ही भूतमंडळी सगळी एका जागेवर स्तब्ध झालं. यांचं चलनवलन बंद झालं, सगळं स्तब्ध झालं. आणि इकडं आता बिचारा वेताळ वाट बघतोय. अरे म्हणे सगळीकडचे भूत आले म्हणे, थोडे होते का ते 8 कोटी भूत होते ते, पण माझे 12 मल्हार प्रदेशातली भूत दिसणार म्हणे. बरं हे तर नित्य माझ्या दर्शनाला येतात, कुठं जातात म्हणे. आणि मग असं म्हणून त्या वेताळाने त्याचे काही 4-5 भूत नावाचे जे काही सैन्य होतं ते पाठवलं आणि त्या हेरांना असं सांगितलं की तुम्ही त्या 12 मल्हाराच्या त्या अरण्यामध्ये जा आणि आपल्या मित्रांचा म्हणजेच आपल्या बंधूंचा तुम्ही शोध घे. आता ते निघाल्यानंतर मग आता ते जसे ह्या 12 मल्हार प्रदेशात घुसले, यांना हे भूत एका ठिकाणी थांबलेले दिसले. मग यांनी त्यांना विचारलं, काय रे म्हणे तुम्ही आले का नाहीत म्हणे आज. म्हणे अरे आमची अवस्था बघितली की म्हणे काय झाली. म्हणे काय झाली म्हणे, आधीच तर पाय नाही आहेत ते तुमचे उलटे असतात म्हणे. नाही म्हणे ते जमिनीवर चिटकलेले आहेत म्हणे, ते काय निघणार म्हणे. म्हणे कसं काय निघालं. नाही म्हणे मग इथं कोणतरी साधू सत्पुरुष किंवा एखादा सिद्ध योगी महात्मा असं कोणतरी इथं आलेला असावा की ज्यानं आमच्यावरती मंत्राने बंधन घातलेलं आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे की आमच्यावरती फक्त बंधन एकाच गोष्टीचं असतं, बाकी शस्त्र अस्त्र आम्हाला काही करत नाही, आम्हाला बंधन मंत्रांचं. ठीक आहे म्हणे मग आता नाही म्हणे मग या एरियामध्ये कोणतरी या प्रदेशात कोणतरी भूत आलेलं आहे म्हणे, कोणतरी साधू महात्मे आलेले आहेत म्हणे आणि त्यांनी आमच्यावरती अशा प्रकारचं बंधन घातलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला अशी प्रार्थना करतो की तुम्ही आता यांचा थोडासा शोध घ्या. झालं. मग आता चालले बघता ते इकडे तिकडे बघू लागले अरण्यामध्ये. काही गुप्तहून गावात गेलेत, काही प्रत्येकाच्या एखाद दुसऱ्याच्या घरात गेलेत आणि हे अशा प्रकारचे फिरत असताना मात्र लांबून त्यांना एका ठिकाणी तेजोवलय दिसलं. हे त्या तेजोवलयाच्या शेजारी सर्वजण मिळून हे पुन्हा एकत्र आले आणि त्या तेजोवलयाच्या दिशेने हे आता चालायला लागलेत. हे त्या तेजोवलयाच्या दिशेने आल्यानंतर त्यांनी असं बघितलं, एक सिद्ध, एक महात्मा, एक जोगी सिद्ध आसनात बसलेला आहे. सिद्धासन सिद्ध झालेलं आहे, वज्रासन सिद्ध झालेलं आहे, डोक्यावरती जटांचा केशसंभार आहे, माथी विभूती त्यानं लावलेली आहे, त्याचप्रमाणे केशरसुद्धा लावलेलं आहे आणि सर्व अंगाला त्यांनी भस्म लावलेलं असून संपूर्ण अंगावरती त्याच्या रुद्राक्षाच्या माळी त्यानं घातलेल्या आहे.
त्याचप्रमाणे दाढी आणि मिशा ज्या आहेत त्या अत्यंत त्याच्या भव्य दिव्य असल्यामुळे त्याचं मुखकमंडल अत्यंत तेजस्वी दिसत आहे. बाहू अत्यंत भरलेले असून अत्यंत सशक्त आणि त्याचप्रमाणे हा काहीतरी अलौकिक आहे असं तेज त्याच्या मुखलावरून दिसतं. आणि म्हणून मग एका भूतानी सहज हिंमत केली. इतर भूत म्हणायला लागले, अरे बाबा जाऊ नको म्हणे, ते आपली पण अवस्था तशीच होईल म्हणे. मग ते म्हणे, अरे नाही म्हणे, किमान आपण प्रार्थना तर करू ना म्हणे त्यांना, की तुम्ही जर बंधन घातलं असेल तर हे बिचारे गरीब आहेत म्हणे, यांच्यावर कशाला तुम्ही बंधन घातले, यांनी कोणाचं काय वाईट केलं म्हणे, आपण किमान त्यांना प्रार्थना तर करू म्हणे. आणि मग असं म्हणून एका भूतानं हिंमत केली, हात जोडले, म्हणे साधू महाराज जय असो, म्हणे जय असो, बोला म्हणे. यांना का बरं बांधून ठेवलं म्हणे, हे तर बिचारे म्हणे कधी कोणाला त्रास देत नाही, काही नाही काही नाही म्हणे, तुम्ही यांना कशाला बांधून ठेवलं म्हणे. बरं म्हणे, तू वकिली करायला आलाय का म्हणे त्यांची. नाही नाही म्हणे, आम्हाला आमच्या महाराजांनी पाठवलं. कोण महाराज आहे म्हणे, म्हणे वेताळ महाराज आहे म्हणे, जाय म्हणे त्याला घेऊन ये म्हणे, त्याचं सुद्धा सामर्थ्य पाहतो म्हणे. असं करू नका म्हणे, अहो म्हणे अक्षरशः म्हणे ते आमच्या वेताळ महाराजांना जर राग आला ना म्हणे, अक्षरशः काय नसता काय होईल सांग. अरे तू जा म्हणे, मला नको शिकवूस म्हणे, जा म्हणे, घेऊन ये म्हणे तुझ्या वेताळाला, नाही तर तुला सुद्धा इथं मी बंदिस्त करून टाकेल म्हणे. तो गेला निघून. तो गेला आणि तो वेताळाकडे आला. आणि जसा तो आता वेताळाकडे आला आणि त्यानं वेताळाला जसं सांगितलं की म्हणे असं असं तिथं एक जोगी आलेला आहे आणि त्या जोगीनं काही मंत्रांनी आपल्या सर्व जेवढे केवढे आपले हे जे यांना सर्वांना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. मग आता यांनी काय केलं, बोलवा म्हणे आपलं सगळं सैन्य, सगळे वेताळ बोलवा म्हणे. कुठले कुठले वेताळ बोलवले त्यांनी, इथं सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की त्यांच्याच भाषेत सांगतो. मग भूतभृत्य जासुधलकारे जाते झाले देशांतरा, अरबस्तान पंजाब गुर्जरा बंगलादी पादले, माळवी मेवाड तेलंगणा कर्नाटकी देश दक्षिण, कुंडळ काय कडविलंब वचन सप्तद्वीपांजे पातळे. आता हे सर्व द्वीपांचे हे पातलेले आहेत आणि यांचं आता याच्या पुढं यांचे नावं जे दिलेले आहेत ते मोठे सुंदर आहे. मोहम्मद महिषासूर धुळोवान, बाबर झोटिंग बादले, मुंजा नरसिंहाचा अवतार, म्हणून वीरात्यंत संचार, तोही 1 कोटी भार घेऊन ह्या मिळाला. आणि मग हे जे प्रत्येक प्रदेशातून त्यानं सैन्य बोलावलं आणि म्हणता 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 हे अख्खी भूतावळ तिथं तयार झाली. बरं, या भूताळावळामध्ये आता जे कोणी याचे जे मोठे होते त्यांच्यापैकी मोहम्मद, महिषासूर, धुळोवान, बाबर, झोटिंग, मुंजा हे अशा प्रकारचे यांच्याकडचे एक 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 वीर होते. आणि मग आता या वीरांसह वेताळांनी मग आता म्हणे आपण एक काम करू, आपण सर्वजण मिळून आता यांच्यावरती आता आपण हल्ला करू. आणि मग आता हे जसे येताना बघितलं मच्छिंद्रनाथांनी, त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी काय केलं की या वज्रास्त्र मंत्राने आपल्या स्वतःच्या ललाटी विभूती लावली आणि स्वतःभोवती एक रिंगण, एक चौकन त्यांनी त्याचं तयार करून घेतलं आणि मोठं वज्रशक्ती आणि वज्रासनात ते बसले. आता भूत तर सर्व तिथे आले आणि ते यांच्यावरती पर्जन्याच्या ज्याप्रमाणे धारा आकाशातून या पृथ्वीवरती पडतात त्याप्रमाणे आता हे सर्वच्या सर्व त्यांच्यावरती शरवर्षाव करायला लागले. आता भूतमंडळी त्यांच्यावरती शरवर्षाव करायला लागलेली, पण त्यातला एकही बाण हा यांच्यापर्यंत आलेला नाही. आणि मग आता हे एक 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 प्रकारचे अस्त्र आणि शस्त्र जे आहेत हे आता सोडायला यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मग पिशाच्यांनी नंतर काय केलं, मग काही जणांनी दगडं घेतले, काही जणांनी लाकडं घेतले, काही जणांनी तिथले वृक्ष जे आहेत ते मुळासकट उपटले आणि ते आता मच्छिंद्रनाथांकडे ते फेकतात. पण मच्छिंद्रनाथ हे त्यांच्या योग सामर्थ्याने आणि त्यांच्या त्या मंत्रविभूतीने हे सर्व तसेच आकाशामध्ये त्याला थोपून धरतात. आणि मग शेवटी यांनी सुद्धा मग अग्निअस्त्र जपलं आणि त्या सर्व भूतांजवळ यांनी
मग तिथे जाळ उत्पन्न केला. यांनी शेवटी अग्निअस्त्राचा प्रयोग केला. आणि भूत शेवटी घाबरतं कशाला? अग्नीला घाबरतं. यांनी जाळ उत्पन्न केला. तर वेताळांनी काय केलं? जलदास्त्र नावाचा अस्त्र करून समुद्राच्या पाण्यानं ती आग शांत करून टाकली. बघा. आणि मग नंतर मच्छिंद्रनाथांनी पुन्हा एकदा स्पर्शास्त्र मंत्रून त्या सर्वांना भूमीवरती पुन्हा एकदा स्तंभित करून टाकलं. आणि मग शेवटी मच्छिंद्रनाथांनी आपल्या संरक्षणासाठी त्याच वज्रमंत्राच्या विभूतीतून त्यांनी 7 अत्यंत भयंकर अशा प्रकारचे दानव यांनी निर्माण केले. काय नाव होतं त्यांचं? मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, मुचकुंद व त्रिपुर अशा नावाचे 7 दानव त्यांनी निर्माण केले. आणि हे 7 दानव जे आहे हे आता यांच्याशी युद्ध करायला यांनी सुरुवात केलेली आहे. आता कसं यांचं युद्ध सुरू झालेलं आहे की झोटिंग जो होता त्याचं युद्ध या मधुबरोबर सुरू झालं. मम्मदाला मरुशी युद्ध सुरू झालं. मालिमल नावाचा जो होता त्याचं मुंजाशी युद्ध सुरू झालं. आणि त्याचप्रमाणे धुळवण जो होता त्याचं त्रिपुराशी. आणि अनेक प्रकारे यांचं युद्ध अस्त्रशक्ती याचा दोन्हीकडून सुद्धा तुल्यबळानं वापर होत होता. किती दिवस चाललं ते? एक पूर्ण दिवस, एक पूर्ण रात्र आणि दुसरा एक पूर्ण दिवस इथपर्यंत त्यांचं ते सर्व युद्ध चाललेलं होतं. चालतंय, युद्ध चाललंय. आणि मग हे झालेलं असताना शेवटी अस्त्रांचाही भयंकर यांनी उपयोग केला. पण शेवटी 7 दानवांनी ते जेवढे केवढे भूतपती होते त्या भूतपतींचा त्यांनी पराभव केला. ते शेवटी गुप्त होऊन ते पळून गेले. आणि मग शेवटी वासवास्त्राचा यांनी उपयोग केला. यांच्याकडं जे एक मोठं अस्त्र होतं त्याचं नाव होतं वासवास्त्र. हे मच्छिंद्रनाथांनी ते वासवास्त्र जे होतं ना, हे वासवास्त्र आणि त्याचप्रमाणे वाताकर्षण अस्त्र हे दोन्हीही एकाच वेळेस उपयोग केला. आणि त्या 7ही भूतपतींच्या अंगावरती त्यांनी ते सोडलं. आणि मग त्यावेळेस ते 7ही भूतपती जे होते ज्यांच्याकडे 8 कोटीच्या वरती भूतावळ त्यावेळेस होती, त्यांचे ते नेते अधिपती होते. आणि यांचा अधिपती पुढं तो वेताळ होता. आणि मग आता हे अधिपती सगळे आता वेताळाला म्हणायला लागले, हे आता काही शक्य नाही बाबा, आता यांचं आपल्याला मान्यच करावं लागेल. यांचं वर्चस्व आपल्याला आता यांना शरण गेलंच पाहिजे म्हणे. आणि म्हणून मग आता ते नंतर हे 7ही भूतपती जे होते आता मच्छिंद्रनाथांसमोर उभे राहिलेले आहेत. हात जोडतात ते आणि ते म्हणतात, हे महाराजा तुमच्या प्रतापाची तर फार सीमा झाली हो म्हणे. आणि आम्ही सगळेजण आता घाबरलो म्हणे. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे, आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्हाला कुठल्याही वाईट स्थितीला जाऊ द्या. आम्हाला सांगाल ते कार्य आपण आमचं आम्ही करू. आपण जी आज्ञा देताल ते कार्य आम्ही करू. एवढंच आम्हाला जीवन ज्ञान द्या, पण आम्हाला मारून नका पूर्ण. अशा प्रकारचं ते म्हटल्यानंतर मग मच्छिंद्रनाथांनी सुद्धा त्यातील काही अटी त्यांच्यासमोर ठेवल्या. काय अटी होत्या बरं त्या? मच्छिंद्रनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला माहिती की शाबरी मंत्रावरती मी काही कवित्व केलेलं आहे. आणि हे मंत्र जे आहेत ना, हे शाबरी मंत्राचे याला विशिष्ट प्रकारची चाल आहे. कुठलाही मंत्र घ्या, हे छंदात त्यांनी बद्ध केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्यांना असं सांगितलं की जसं तिथल्या प्रत्येक मंत्राला मला प्रत्येक देवतांचं साह्य मिळतं, त्याचप्रमाणे कोणीही जो तुमचा मंत्र म्हणेल, नुसता मंत्र म्हणेल, तो सुद्धा सफल झाला पाहिजे. मग तिथं तो मंत्र सिद्ध करण्याची गरज नाही. कारण आपण बदलिले मंत्रशास्त्रातला हा सगळ्यात मोठा नियम आहे की जेव्हा तुम्हाला एखादा मंत्राचा जप करायचा असतो, एक तर तो गुरुमुख झालेला असलेला पाहिजे. अन्यथा जर गुरुमुख नसेल तर तो मंत्र आपण तो सिद्ध आपण केला पाहिजे. मग आता आपण सिद्ध करायचं म्हटलं म्हणजे त्याच्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कारण त्याचे तितके लक्ष
त्याचा जप करणं एक एक मंत्राचा. समजा जर गायत्री मंत्र असेल तर 24 लक्ष जप, मग त्याच्या 10 पट, मग ते 10 पटीमध्ये ते विधान दिलेलं आहे. मग मार्जन, तर्पण, ब्राह्मण भोजन, होम, हवन अशा प्रकारचं त्याच्यामध्ये वेदांमध्ये त्याचं परिमाण दिलेलं आहे. आणि त्या परिमाणानुसार तो मंत्र सिद्ध करायचा असतो. पण ही जी पूर्ण प्रोसेस आहे याच्यासाठी बराच कालावधी निघून जातो. मग सगळ्यात सोपं काय, तो मंत्र गुरुच्या मुखातून ऐकणं, म्हणजे ज्याला आजच्या भाषेत संथा असं म्हणतात. गुरुनं जर तुम्हाला संथा दिली असेल तो मंत्र आपल्यासाठी तो सिद्ध असतो. पण मग हे मंत्र जे याला सिद्ध करायची गरज नाही, आणि मग त्यासाठी त्या भूतपतींनी सुद्धा मंत्राला मान्यता दिली. आणि मग मच्छिंद्रनाथांनी प्रत्येक मंत्राची पूजा, त्याचे उच्चार उपचार, त्याचा अभ्युत्थान व त्याचा जपविधी सांगून ग्रहण काळात त्यांचे अनुष्ठान केल्यास तो शीघ्र अशा प्रकारचा फलदायी होतो. आणि आपल्याला माहिती की ग्रहणकाली जर आपण पूर्वी येत असलेला मंत्र जर नाही म्हटला तर त्याला मालिन्य येतं. पण हाच मंत्र जेव्हा आम्ही ग्रहण कालामध्ये म्हणतो तेव्हा तो मंत्र हा सिद्ध होतो. म्हणून आपल्याकडे एक माहिती आहे की आपल्याकडे फार जुने पुराणामध्ये एक विद्या होती. कशाची विद्या होती? विंचू उतरवण्याचा मंत्र. शक्यतो हा विंचू उतरवण्याचा मंत्र याचा विधी असा आहे, हा ग्रहण काळात आणि त्यातल्या त्यात नदीच्या पाण्यामध्ये या मंत्राची दीक्षा घ्यावायची असते. म्हणजे गुरुनी त्यांच्या मुखातनं म्हणायचा आणि शिष्यानं तो ग्रहण करायचा, अशा प्रकारचा. आणि मग त्याच्यानंतर त्या मंत्रानुष्ठानाच्या वेळी भूतबली कोणते द्यायचे हेही त्यांनी सांगितलं. मग तेवढी जेवढे 8 कोटी भूत त्यावेळेस त्या भूमीवरती प्रकट होते. मग हे सर्व भूत पुन्हा एकदा त्यांना स्वामी 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 म्हणून त्यांच्या आता पाया पडू लागलेले आहेत. आणि मग मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या मंत्राचे पठण करण्यास तुम्ही न चुकता साह्यच केले पाहिजे. आणि मग नंतर मच्छिंद्रनाथांनी त्यांना अजून एक सांगितलं की म्हणे आता अजून एक वर द्या म्हणे कोणता? मग मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की आपल्या युद्धाची कथा जो संग्रही ठेवेल अथवा जो वाचील, हा अध्याय 5वा अध्याय जो संग्रही ठेवेल अथवा वाचील त्याच्यावरील संकट दूर व्हावे, त्याचे व त्याच्या कुटुंबाचे तुम्ही भूतांनी रक्षण करावे. हा जर तुम्ही वर देणार असताल तर तुम्हाला मी आत्ता सोडतो, नाही तर तुम्हाला सर्वांनी इथं बाधित करून ठेवतो. आणि मग त्यावेळेस त्या सर्व भूतांनी व त्या भूतपतींनी व त्या वेताळासह त्या सर्वांनी मच्छिंद्रनाथांना अत्यंत विनम्र भावे नमस्कार करून त्यांना तिथून मग नंतर त्यांची परवानगी घेतली. आणि मग मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मी जेव्हा बोलवेल तेव्हा माझ्या साह्यासाठी या. आणि मग त्यांनी सर्वांनी एका आवाजात उत्तर दिलं, हो महाराजा. सद्गुरु कृपेनं हा 5वा अध्यायाची ते समाप्ती ही झालेली आहे. आणि मग त्यानंतर या 12 मल्हाराचं दर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ आता पुढं यांचा दौरा सुरू झालेला आहे. निघालेत मच्छिंद्रनाथ, तिथून निघाले. आणि आता आपले मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात येतात. कोकण प्रांतामध्ये ते कुडाळ येथील आडूळ या गावी ते आलेले आहेत. आता मुळातच तो कोकण, तिथलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते अत्यंत पाहण्यासारखं आहे. ते नारळ पोफळीचे ते उंच उंच असलेले ते झाडं, तो असलेला समुद्रकिनारा, आणि त्याचप्रमाणे तिथलं असलेलं एक त्या निसर्ग निर्मितीमुळं असलेलं एक प्रसन्न पण थोडंसं ज्याला आपण म्हणता येईल दमट अशा प्रकारचं असलेलं ते दमट आणि कुबट अशा प्रकारचं असलेलं ते वातावरण. आणि मग हे गेले आता त्या आडूळ या गावाजवळ ते गेले. आणि त्या गावाजवळ गेलेलं असताना यांनी जेव्हा त्या गावात प्रवेश करण्याचं ठरवलं तेव्हा त्या प्रवेशद्वाराच्या थोडंसं बाजूला, म्हणजे थोडंसं जास्त गावात म्हणता येणार नाही, थोडं गावाच्या बाहेर पण वेशीच्यात पण गावाच्या बाहेर तिथं एक कालिका देवीचं मंदिर होतं. मोठं सुंदर अशा प्रकारचं मंदिर होतं, पुरातन अशा प्रकारचं ते मंदिर होतं. आणि मग यांना असं वाटलं की थोडंसं आपण त्या मंदिरामध्ये जावं आणि देवीची प्रार्थना करावी, तिची स्तुती करावी. आता कालिका ही 2 अर्थानं देवी आहे. एक कालिका ही देवी सुद्धा आहे
आणि दुसरं भगवान शिवाच्या हातातलं जे शस्त्र आहे त्याचं नाव कालिकास्त्र. तर हे जेव्हा त्या मंदिरामध्ये गेले तेव्हा यांनी तिथं देवीला बघितलं आणि मग यांनी तिचं दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली की हे माता काली माते, मी शाबरी विद्येच्या मंत्रकाव्यामध्ये मी ते निर्माण केलेलं आहे, त्याला तू सहाय्य कर, त्याला तू साध्य कर आणि त्याला तू सिद्ध कर. अशा प्रकारची यांनी देवीला प्रार्थना केली. आता काय झालं नेमकेच की तिथे कालिका देवी खास विश्रांतीसाठी तिथे आलेली होती. कालिका देवी त्या मंदिरामध्ये नुकतीच भगवान शिवाकडनं म्हणजे कैलास पर्वतावरनं माता काली तिथे विश्रांतीसाठी आलेली होती आणि थोडीशी निद्रा मातेला लागलेली होती. पण जसं हिचा आवाज ऐकला तशी ती जागृत झाली आणि मग ती त्याला म्हणायला लागली, अरे मूर्खा, मला का उठवतोस म्हणून? तुला काही दुसरं काम नाही का? मला नवीन कामात गहू नको, जा इथून, तू कीटकासारखा आहेस, तू जा इथून. आणि मग हे ऐकल्यानंतर मग मच्छिंद्रनाथ सुद्धा आता धावऱ्यानं म्हणायला लागले की सूर्यबिंब जरी लहान असलं म्हणे, सूर्यबिंब हे जरी लहान असलं म्हणे तरी ते पूर्ण विश्वाला प्रकाशमान करतं. मला लहान समजू नकोस म्हणे माझी. आणि मग असं दोघांचं म्हणत असताना मग देवी म्हणाली, मला माहिती आहे म्हणे तुझा इतिहास काय ते, मला माहिती आहे म्हणे. एका माशाच्या पोटी तुझा जन्म झाला म्हणे, एका कोळ्याच्या घरात तू लहानसा मोठा झालास म्हणे. त्यानंतर काय इकडं तिकडं जाऊन 2-4 मंत्र तू काय शिकला म्हणे. स्वतःला तू काय फार रथी महारथी समजायला लागलाय काय? मोठा सिद्ध पुरुष तू समजायला लागलाय काय? तुला असं वाटलं असेल म्हणे की मी आता सर्व भूतावळी जिंकली आणि मी आता कालिके मातेला सुद्धा जिंकून घेईल. हा तुझा भ्रम आहे म्हणे. मला शेवटी माताच म्हणतात आणि मी काली माताच आहे म्हणे. असं म्हणून मग नंतर आता या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला की श्रेष्ठ कोण. मग त्यावेळेस मातासुद्धा त्याच्यावरती डोळे वाटारून बघायला लागली आणि जणू काही मातेचा कोप होतो की काय. पण मच्छिंद्रनाथ शांत स्तब्ध, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली, स्थितप्रज्ञासारखे हे त्यासमोर उभे होते. आणि त्याच वेळेस मच्छिंद्रनाथ सुद्धा म्हणाले की मला कमी समजू नको, मी सुद्धा गुरुदेव दत्तात्रयांचा चेला आहेस. चाल म्हणे, तू एवढं स्वतःला सामर्थ्यवान समजतेस ना म्हणे, चल दाखव म्हणे तुझं सामर्थ्य, आज मी तुझं सामर्थ्य बघतो म्हणे. आणि असं म्हणून त्याच वेळेस देवीनं एक सिंह गर्जना केली. अत्यंत गगनभेदी तो नाद, दशदिशांमध्ये तो पसरून गेला आणि त्याचबरोबर त्या नादाचे पुन्हा वापस येणारे प्रतिध्वनी, यामुळे अजून तो भयानक आणि अक्राळ विक्राळ अशा प्रकारचा. आणि हा आवाज ऐकून त्रैलोक्य पूर्ण चरचरात थरकापू लागलं. आणि त्याच वेळेस देवी ही अंतरिक्षात गेली आणि देवीनं त्याला सांगितलं, अरे जोगाड्या, अरे गोसाव्या, चाल म्हणे आता हो युद्धाला तयार. आणि असं म्हणून देवीनं सांगितलं, त्याला पहिले सांगितलं होतं की मी नुसतं बघितलं म्हणे आणि मान जरी हरवली तरी हे विश्व जे आहे म्हणे हे खालचं वर आणि वरचं खाली होईल म्हणे. शेवटी मला माता काली म्हणतात म्हणे. पण तरीही आता न घाबरता न भीता हे समोर उभे आहे. देवी आता आकाशात गेली, अंतरिक्षात देवी गेलेली आहे आणि देवी आता तिथून शस्त्र फेकते. त्याचबरोबर इकडून मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये भस्म हे आपल्या चिमटीत घेतलं, वासवास्त्र मंत्राचा यांनी उच्चार केला आणि तेच भस्म प्रलयाग्नीसारख्या त्या देवीवरती फेकलं. त्याचबरोबर स्फोट होऊन सहस्त्र सूर्य प्रकट व्हावे असा प्रकाश निर्माण झाला. आणि त्याच वेळेस कालिका मातीची असलेली ही कालिका शक्ती व ही वासवी शक्ती या एकमेकांना भिडली. देवीनं काय केलं, तात्काळ काली मातेने ही वासव शक्ती जी होती ती जागच्या जागी
तिनं ती नष्ट करून टाकली. आणि त्यानंतर मग हे जे वासवास्त्र होतं हे कालीमातेनं त्याच वेळेस ते गिळून टाकलं. तेव्हा मात्र मच्छिंद्रनाथांनी काय केलं, एकादश रुद्रांच्या मंत्रांचा प्रयोग कालीमातेवरती केला. आणि ही विभूती अशी एक आपल्या चिमटीत धरून एकादश रुद्रांच्या मंत्राचं स्मरण करून ही यांनी अंतरिक्षात फेकली. आणि त्याचबरोबर या कालीमातेसमोर 11 रुद्र प्रकट झाले. आता करेल का माता युद्ध? साक्षात रुद्र प्रकट झाले म्हणल्यानंतर मातेनं त्यांना नमस्कार केला. आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा आत्ता श्रीहरी विजय आणि त्यातल्या त्यात पुन्हा बाणासुरी कथा आपण जेव्हा बघितली तेव्हा काय झालं, शिवानी जेव्हा पाशुपतास्त्र त्यांचं सोडलं, शिवांचा अत्यंत आवडता अस्त्र, हे जेव्हा त्यांनी सोडलं तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, नमस्कार केला आणि त्याच्यासमोर ती लीन गेली. आणि पाशुपतास्त्राला तेव्हा असं वाटलं शेवटी ते अस्त्र आहे. म्हणजे असं म्हणता येईल की जसं आजच्या काळामध्ये हा AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याला वाटलं अरे आपलाच माणूस आहे, ते तिथं थांबून गेलं. मग इकडून विष्णूंनी काय केलं, नारायणास्त्र सोडलं. यांनी जसं नारायणास्त्र सोडलं, आता हे नारायणास्त्र चाललंय त्याच्यात प्रखर तेजानं तळपत 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 ते चाललंय. 21 सूर्याचा प्रकाश हे त्या नारायणास्त्रात होतं आणि ते चाललंय, फिरतंय ते, आणि एका निमिषामध्ये तो 21 प्रदक्षिणा तो पूर्ण करतोय. हे नारायणास्त्र जसं भगवान शिवाकडे गेलं, शिवानी सुद्धा तेच केलं. हात जोडून शिव उभे राहिले, नतमस्तक झाले. जसं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला, म्हणजे काय, कृत्रिम, याला मराठीत म्हणता येईल बुद्धिमत्ता, बुद्धी आहे पण ती कृत्रिम आहे, पण त्याच्यामध्ये भावना नाही आहे, ही आई आहे हा मुलगा आहे काय, तसं हे अस्त्र होते. हे जसं त्यांनी अस्त्र फेकलं, मग ते देवी त्यांच्यासमोर जसं देवीनं नतमस्तक केलं, ते अस्त्र सगळे उभे राहिले, ते शांत झाले आणि ते परत मच्छिंद्रनाथांकडे येऊन हे गुप्त होऊन गेले अस्त्र सगळे. आणि मग त्यानंतर यांनी वज्रास्त्र फेकलं. वज्रास्त्र यांनी फेकलं, पण त्याच वेळेस कालीमातेनं आपल्या पायांनी त्याला तसंच दूर उत्तरेकडील शैलाद्री पर्वतावरती त्याला भिरकावून दिलं. त्यामुळे तो पर्वत तुटला, त्याची अर्धी उंची कमी झाली. पुढे गुर्जर देशाचा प्रदेश उरला नाही आणि तेथून पुढे रामेश्वरपर्यंत जी पर्वतांची ओळ होती देवीच्या वज्राने, ती तिथे आता नष्ट झाली. मग मच्छिंद्रनाथांनी गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजलं आणि मात्र काली मातेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश केला. तिचे शरीर अचेतन होऊन ते आता पृथ्वीवरती पडले, खाली पडले. आणि त्याचप्रमाणे अनेक वृक्षांचा चुरडा 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 झाला. आणि जशी माता आता खाली कोसळली तशी ती भगवान शिवांचं ती नामस्मरण करायला लागली. शिवा महादेवा धाव, कैलासनाथा धाव, ही शस्त्रशक्ती मला, मी याच्या संकटात सापडलेलं आहे. आणि त्याच वेळेस तात्काळ भगवान शिव हे नंदीवरती आरूढ होऊन कैलासावरून निघाले आणि तिथे प्रकट झाले. आणि भगवान शिवांना बघून मग मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या चरणावरती लोटांगण घेतलं. भगवान शिवानी मच्छिंद्रनाथाला आपल्या पोटाशी धरलं आणि मग भगवान शिव त्याला म्हणाले की बाळा, फार मोठा चमत्कार केला, माझ्या हातातले सुद्धा आता शस्त्र जिंकून घेतोस की काय म्हणे, एक एक करून हे कालिका अस्त्र सुद्धा देऊन टाकलं म्हणे आजपासून तुला. पण म्हणे बेटा पहिले त्या मातेला तर सोडव म्हणे, बघ म्हणे तिचा जीव किती कासवीस होतोय म्हणे. आणि मग असं म्हणून यांनी पुन्हा त्या देवीला पुन्हा एकदा तिला सचेत केलं. आणि हे केल्यानंतर मग ते आता पुन्हा मच्छिंद्रनाथाला भगवान शिवशंकर म्हणतात की आता बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तू 6 महिनेपर्यंत रक्षण करून सगळी विद्या तुझी आता शिकलेला आहेस म्हणे, तिचा तू आता चांगला उपयोग तू करायला शिकलेला आहे. आणि मग भगवान त्यावेळेस मच्छिंद्रनाथसुद्धा म्हणतात की आता काहीच नको, आता फक्त एकच करा की तुमचा वरदहस्त हा माझ्या आता शिरी राहू द्या, तुमचा वरदहस्त माझ्या शिरावरती राहू द्या. आणि ही शस्त्रशक्ती जी आहे म्हणे
की जी तुम्हीच मला शिकवलेल्या शाब्र विद्येच्या यशासाठी माझ्याकडून माझ्या जिवेवरती ही विराजमान आहे आणि ही मंत्रशक्ती म्हणून कारणीभूत असू द्या. आणि मग यानंतर मग माता कालीनं सुद्धा ज्यांना नाथांना जवळ घेतलं आणि मातासुद्धा म्हणाल्या की बाळ, तुझ्या काव्यमंत्रातून जिथे तू माझं नाव घेशील तिथे मात्र मी तुला सिद्धी देईल. अशा प्रकारचे दोघांनी सुद्धा आशीर्वाद त्यांना दिले. आणि त्यानंतर ही कालिका शक्ती मच्छिंद्रनाथांच्या स्वाधीन करून यानंतर मग पुढे भगवान शिव हे कैलास पर्वती गेले आणि मच्छिंद्रनाथ पुढे याच कोकण प्रांतात उत्तर दिशेला पुढं त्यांचं प्रयाण सुरू झालं. बोला गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरु दत्त मंगलमूर्ति पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद, जय शिवराम. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.